आणि आता बातमी आहे अंबादास दानवेंच्या एका मोठ्या दाव्याची। पार्थ पवारांच्या प्रकरणावरून अजित पवारांनी आपण सरकारमधून बाहेर पडतो आणि बाहेरून पाठिंबा देतो असं मुख्यमंत्र्यांना म्हटल्याचं दानवे म्हणालेत। त्यामुळेच पार्थ पवारांना वाचवलं जातंय अशी टीका सुद्धा दानवेंनी केली आहे। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या, अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून अंबादास दानवेंनी अजित पवारांवरून खळबळ उडवली। सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो असं अजित पवार रागानं वर्षा बंगल्यावर बोलले। त्यामुळे पार्थ पवारांना जमीन व्यवहारातून वाचवलं जातंय असा दावा अंबादास दानवेंनी केलाय। याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही। जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या, अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। हे मी नव्यानं बोलतोय, हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी, खरं कुठं बाहेर येईल। आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। खोटारडेपणा आहे। मी होतो वर्षा बंगल्यावर, अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडी होते तेव्हा, मी त्यावेळी वर्षावर होतो। असा कुठलाही चर्चा झाली नाही। अजितदादा, प्रफुल्ल पटेलजी, तटकरेजी जे आले होते ते आता येणाऱ्या पुरवणी मागण्याची चर्चा आहे। अजून त्यांनी काही त्या ठिकाणी आपल्या महायुतीबद्दल काही चर्चा केल्या। त्यामुळं मला असं वाटतं की कुठलीही अशी चर्चा झाली नाही। केवळ अजितदादा आपल्या एक पुरवणी मागण्याची काही चर्चा आणि काही चर्चा पॉलिटिकल याच्याकरता आले होते। पण दादांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही। राजीनाम्याचा विषय कोणाच्या डोक्यातून आवई आली मला माहीत नाही। तो कुठेही अजिबात संमोदी नाही। बावनकुळे आणि तटकरेंनी दानवेंचा हा दावा फेटाळून लावला। पार्थ अजित पवारांच्या अमेडिया कंपनीचा जमीन गैरव्यवहार समोर आल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासाने आले होते। त्यावेळी अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते। याच बैठकीत अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा केली असं दानवेंचं म्हणणं आहे। ही बैठक झाल्यानंतरच संध्याकाळी अजित पवारांनी जमीन व्यवहारच रद्द करत असल्याची घोषणा केली। तर या प्रकरणाला वडेट्टीवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी जोडले। सत्तेतल्या लोकांनीच अजित पवारांना बॅकफूटवर आणण्यासाठी हे प्रकरण बाहेर काढल्याचं वडेट्टीवार म्हणाले। पार्थ पवारच्या प्रकरणात राष्ट्रवादीची होती नव्हती अब्रू गेलेली आहे, राष्ट्रवादी अजित पवारांची। आणि निवडणुकीच्या तोंडावरच हे पार्थ पवार प्रकरण काढून त्यांच्या सुब्यामध्ये त्यांना अडचणीत आणण्याचा प्लॅनिंग आणि प्रयत्न सत्तेतील सहभागी लोकांनीच केलेला आहे। हे प्रकरण काढून त्यांना बॅकफूटवर आणायचं, त्यांना त्या ज्या भागामध्ये त्यांचं काही प्राबल्य आहे तिथे त्यांना कमजोर करायचं, त्या पार्टीला बदनाम करायचं आणि आपल्या अधिपत्याखाली आम्ही म्हणू तसं त्या पार्टीला वागवायचं। यामागे हे षडयंत्र 100% आहे आणि ते सत्तेतील लोकच करत आहेत। जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचं पार्थ अजित पवारांच्या कंपनीनं ठरवलेलं आहे। पण मूळ प्रश्न हा 300 कोटींच्या व्यवहारावरील न भरलेली 7% स्टॅम्प ड्युटी आणि तेवढंच दंड असे 42 कोटींचा आहे। मुद्रांक शुल्क विभागानं तशी नोटीस पार्थ अजित पवारांच्या अमेडिया कंपनीला पाठवली आहे आणि ही नोटीस योग्यच असून 42 कोटी भरावेच लागतील असं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले। जो काही व्यवहार झाला आहे 300 कोटीचा, त्यावर 7% 21 कोटी रुपये ही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे आणि व्यवहार रद्द केला तर रिकन्व्हेन्स तेवढेच पैसे भरायला पाहिजे। मुद्रांक नियमाप्रमाणे नोटीस बरोबर आहे, त्या नोटीसनुसार वसुली करणं अभिप्रेत आहे। आता एवढंच प्रश्न आहे की आपल्याला जी जागा व्यवहारात गेलेली आहे सरकारी जागा, ती सरकारी मालमत्ता सरकारकडे व्यवहार रद्द करून कायम ठेवायची आहे, कारण ती मालमत्ता सरकारची आहे।
खोट्या पद्धतीने ती मालमत्ता खरेदी विक्री झाली आहे आणि त्यामुळं आमची चौकशी समिती काम करतात आहे. IGRच्या नियमाप्रमाणे हे भरावेच लागतात. 42 कोटींवरून जो संशय कल्लोळ निर्माण झाला होता तो बावनकुळेंनी क्लिअर केला. आता 1 लाख भांडवल असलेली अमेडिया कंपनी 42 कोटी कुठून आणणार आणि 99% शेअर असलेल्या पार्थ अजित पवारांवर गुन्हा दाखल होणार का? तर त्यासाठी महसूल मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे चौकशी समितीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई होईल. छत्रपती संभाजीनगरहून दत्ता कनवटेसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.